कमीन. नमस्कार. या. मी लक्ष्मीकांत निपाडकर. बसा. हो. मला जरा व्यवसाय करायचा आहे, काही मार्गदर्शन कराल का? तुम्ही असं करा, काय? हे पत्रक बघा हा? आणि ठरवा काय करायचं. नाही नाही वाचू नको, तुम्ही सांगा काय करायचं ते प्लीज. मग कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू करा. म्हणजे कोंबड्या पाळायच्या. अहो बाई काय सांगताय काय, आमच्या आजोबांनी घोडे पाळले होते, मी कोंबड्या पाळू? वाईट दिसतं ते. दुसरं काय असेल ते सांगा ना. मग नर्सरी चालेल? आजकाल फार डिमांड आहे. नर्सरी नको, काय त्यापेक्षा गावी जाऊन शेती केलेली बरी. असा काहीतरी बिझनेस सांगा की कष्ट कमी आणि पैसा जास्त, अंगाला शर्टाला कुठे घाण लागणार नाही, असा काही पॉश बिझनेस. मग असं करा, राजकारणातच पडा ना. काय बाई मस्करी करता काय आमची? ही राजकारणात जायला आम्ही थोडेच ऍक्टर आहोत. एखादा कारखाना काढला तर म्हणजे किती भांडवल लागेल त्यासाठी? कसला कारखाना? ते नंतर ठरव, आधी भांडवल किती लागेल. त्याचं काय, आपला माल आपण फॉरेनला पाठवायचा आणि त्यांच्याकडनं डॉलर्स मध्ये पैसे घ्यायचे. गाडीतून यायचं, गाडीतून जायचं. त्याचं काय, तुम्हाला म्हणून सांगतो, आम्ही पेशव्यांच्या वंशातले. त्यामुळे त्यांच्या तोला मोलाचा बिझनेस पाहिजे. मग किती पैसे आहेत तुमच्याकडे? 10 लाख? 15? 20 लाख आहे? नाही नाही, एवढे पैसे कुठून आणणार? तुम्ही कर्ज म्हणून देऊन टाका ना, बिझनेस चालायला लागला की परत करून टाकतो. काय कमाल आहे तुमची. खिशात नाही दमडी आणि तुम्ही व्यवसाय करायला निघाला. त्याचं काय, आजकाल बँकेतून कर्ज सुद्धा मिळतं. मिळतं ना, मिळतं. पण ते सामान्य, गरजू आणि कष्टाची तयारी असलेल्या माणसाला, तुमच्यासारख्या पेशव्यांच्या वंशजाला नाही. नाही मी काय म्हणतो, आपलं जरा नाही नाही, बस या आता, या. नमस्कार. चल लवकर. हो. काय शीला, कशी आहेस? बरी आहे आई. शाळा सुटताना वेळेवर या, रोज रोज उशिरा येतेस तू. हो का बाई, चल. अरे लक्षा, मी तुला एवढी मोठी रक्कम कुठून देऊ? हे बघ, मैत्री वेगळी आणि व्यवहार वेगळा. पण तुम्हाला सांग, तुला नोकरी सोडून कसला अनुभव आहे आणि धंदा तू यशस्वीपणे करशील याची काय गॅरंटी आहे? नाही, रक्कम एवढी मोठी आहे म्हणून. ठीक आहे. you see. ठीक आहे. हे बघ गाई. पिंकी, गणितात नुसतं उत्तर येऊन भागत नाही, मेथडही बरोबर असायला हवी. हे बघ, आता गणित सोडवताना नेहमी ए किंवा बी चा वापर करायचा. म्हणजे आता 4a डिवायडेड बाय 2b, ए आणि बी चा आधार घेऊन उत्तरापर्यंत पोहोचायचं. कळलं? हे बघ लक्ष, मी तुला एक मित्र म्हणून सांगतो, बँकेच्या मॅनेजरने तुला एकदम प्लॅन करून ट्रॅप केलेला आहे. नक्कीच. तू निर्दोष आहेस हे कसं सिद्ध करणार? अरे म्हणून मी काय माझ्यावरचे आरोप सहन करायचे का? मग काय करायचं ठरवलंय? काही नाही, करू दे त्यांना चौकशी. चौकशीमध्ये ते सुद्धा अडकतील तेव्हा कळेल. 3 महिने घरी आराम करायचं ठरवलंय मस्तपैकी. जशी तुझी मर्जी. चल. हा, आता बरोबर आलं. आई किती सोपं होतं ग गणित, आणि मी उगाचच घाबरलेले. पण ए आणि बी लक्षात ठेवायचं, मेथड विसरायची नाही. हो. काय हो, प्रमोशनसाठी सुट्टी घेतली आणि भटकताय कुठे? तुम्हाला पाहिजे ती साखर मिळाली ना? हो, मग जा ना. तुमचा मूड ठीक दिसत नाही. कशाला डोकं खाताय? जा ना. बाबा 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 प्लीज जा, खेळा बघू. जा खेळा. लक्ष्मी, आज पण काही काम नाही झालं. संकट आले की सगळे मित्र दूर पळतात, पण मी घाबरणार नाही. संकटातून बाहेर पडल्यावरच पुरुषाचं तेज अधिक वाढतं. पण या संकटातनं बाहेर पडायचं कसं? तुमचा पगार नाही, काही उत्पन्न नाही, रोजचा खर्च आणि मुलांची शिक्षण होणार कशी? मी काय म्हणतो लक्ष्मी, आपण आपल्या मुलीचं शिक्षण बंद करून टाकूया. काय उपयोग आहे त्याला शिकवून? छान. अगं मी सिरियसली बोलतोय. हे बघ, तू एवढी शिकून ग्रॅज्युएट झालीस की नाही, पण बंब पेटवायला तरी उपयोग आहे का तुझ्या डिग्रीच्या कागदांचा? मला त्या डिग्रीवर अजूनही नोकरी मिळू शकते, कळलं? हजारो बेकार सर्टिफिकेटची बेंडोळी घेऊन फिरतात, त्यात तुझी भर. हे बघ, नोकरी मिळवायला फक्त पदवी उपयोगी येत नाही, पर्सनॅलिटी पाहिजे, स्मार्टनेस म्हणा पाहिजे. पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? अगं तुझ्यासारख्या काकूबाईला कोण देणार नोकरी का? आपण विलासचा सल्ला घेऊया. हा कोण विलास? माझ्या वर्गात होता, आता मोठा ऑफिसर झालाय. त्याच्या ओळखीनं कुठे काही काम मिळते का बघूया. आधी रात्रीच्या जेवणाचं बघ. अगं घरची लक्ष्मी जर नोकरी करायला लागली तर आम्ही काय पोळ्या लाटायच्या?
काय हरकत आहे? मी म्हणते सांगा ना काय हरकत आहे? असं ठीक आहे, होऊन जाऊ दे आदला बदल, मगच तुला कळेल. हे बघ, त्याची कामं त्यांनी करावी. खराट्यानं पोळ्या लाटता येत नाहीत आणि लाटण्यानं जमीन साफ करता येत नाही. अहो पण ठीक आहे, होऊन जाऊ दे हा प्रयोग. बसू दे तुला चटका, तेव्हाच कळेल. ओके, जा. कोण तो विलास, जाऊन त्याला भेट. नोकरी देतो हिला. कसली आंघोळ, पाणी सुद्धा गरम नव्हतं. चला झाली आमच्या. काय गरम पाणी छान होतं. उडाला उडाला कभी तो उडाला. हे बघ, नीट इंटरव्ह्यू दे. अगोदर जे काही शिकली होतीस ते सगळं आठव, नाहीतर घोळ करून ठेवशील. परवा आमच्या बँकेत 2-4 बायका आल्या होत्या इंटरव्ह्यू साठी. त्यातल्या एकीला विचारलं, बाई ग, लेझर बुक कसं भरशील? ती म्हणाली, करंजी सारण भरतात ना तसं. दुसऱ्या बाईला विचारलं, बँकेत कॅश जमा झाली, भरपूर कॅश जमा झाली, तर सुरक्षितेच्या दृष्टीने तू कुठे ठेवशील? ती म्हणाली, तांदळाच्या डब्यात. आणि तिसरीला विचारलं, तू तयार झालीस? मी निघते. हा निघ. हे बघ, घाबरू नकोस. नोकरी नाही मिळाली तर नाही मिळाली, त्यात काय आहे. आणि हा, तुझा कोण तो बालमित्र विलास विलास त्याला भेटून घे. तेवढं बालमित्राला भेटल्याचं समाधान, दुसरं काय. जा निघ आता. बर, मला शुभेच्छा नाही देणार? आय एम सॉरी. ठीक आहे ठीक आहे. ऑल द बेस्ट. काळजी करू नको. हो, विलासला भेट, विलासला. जा जा, बाय बाय, ऑल द बेस्ट. शेवटी तुझं नशीब. वहिनींच्या हातात फाईल. अरे बातमी सांगतोय, लवकर ये बार. नको ना बंटी, गप्पा बस ना. आता मार खाशील ना तू. गप्प बस. काय रे, हे काय बाबा, तुम्ही कामाला नाही जाणार? का तुला अडचण होते माझी? बाहेर जाऊन खेळायला चला. नाही नाही काका, नाही काका, नाही काका, नाही काका. हे मुलांना शिस्त भरपूर आहे हो. काय लक्ष्या? नाही, वहिनी कुठे दिसत नाहीत त्या. काय हवं तुम्हाला? ते थोडस विरजणाला दही हवं होतं. ते आराम चाललाय वाटत. हो का? नाही तरी पण सकाळी सकाळी वहिनी कुठे? बालमित्राला भेटायला गेली ऑफिसात. तुम्हाला दही हवंय ना? हो, जा जाऊन घ्या. तुम्हाला माहितीच असेल कुठे आहे ते. जा. हो माहितीये ना. दही तर मी घेणारच आहे. नाही पण वहिनींच्या हातात फाईल होती. ते सर्टिफिकेट असतात ना तशी. बरंच निरखून पाहिलेलं दिसतंय कान्या डोळ्याने. अजिबात नाही, आपोआप लक्ष केलं. त्यांच्या हातात फाईल होती ना. म्हणजे काय, भाजीची पिशवी, दळणाचा डबा असलेल्या हातात. तुमच्या हातात काय? भांड. कशासाठी? दह्यासाठी. जा जाऊन घ्या. नाही पण वहिनी. दही संपलंय वाटतं. नाही नाही असेल ना, विरजणासाठी आणतो ना मी थोडं. एक्सक्यूज मी, मला विलासरावांना भेटायचंय. सॉरी, ते बिझी आहेत, 2 दिवसांनी या. त्यांना सांगा लक्ष्मी निफाडकर आलीये म्हणून. अरे वा, तुम्ही अगदी असं सांगताय की जसं कोणी पंतप्रधानच आले. आगाऊपणा करू नका. मुकाट्याने फोन करा. ओके सर, या. हॅलो विलास, अरे मी लक्ष्मी लक्ष्मी निफाडकर बोलते. लक्ष्मी निफाडकर. हो. अगं मग आत ये ना. अरे पण तुझे सेक्रेटरी मला आतच येऊ देत नाहीये. फोन दे तिला आधी, फोन दे. बर घे, साहेबांशी बोल. सर. डॉनी, मॅडम ना ताबडतोब आठवण. येस सर. हा सर, सॉरी मॅडम, यू कॅन गो. आणि हो, पुढच्या वेळी कोणी भेटायला आलं ना तर साहेबांना विचारत जा. सेक्रेटरी उद्धट असली की साहेब उगीच बदनाम होतो. Sorry, कळलं? ma'am. May I come in? Yes, come in.
ये लक्ष्मी ये तिने वंजानी म्हणजे अजून आहे तशी नाही थँक्यू. काय काम करणार विलास, मला नोकरी हवी आहे. नोकरी तुला नोकरीची गरजच काय ते सांगेन कधीतरी. एक मिनिट नमस्कार. दोन चहा कोण? दोन 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 हा. बोल हा, 2 चहा. बोल हा हा, बोलू. हा. विलास, मी खूप अडचणीत आहे रे. मला नोकरीची खरंच गरज आहे. तशी मी ग्रॅज्युएट आहेच, शिवाय मला शॉर्ट हँड आणि टायपिंगही येतं. स्पेन गिनी हा टायमिंग स्पेन गिनी हा, स्पीड टायपिंगचा. विलास, मी खरंच विसरून गेले रे. हा, आता तू भाकऱ्या बडवायचा किंवा पोळ्या लाटण्याचा स्पीड विचार, तो सांगते. साहेब चहा. ये ये विलास, मला खरंच नोकरी मिळू शकेल? अवघड आहे ही प्रायव्हेट फर्म आहे ए, तू शब्द टाकलास तर तसं वशिला लाव असं म्हणत नाहीये मी. हो, तर परीक्षा घे माझी. ऑर्डर धन आहे अ? आयडिया चांगली आहे हा हा, आयडिया. हा. हा, पण काय परीक्षा घेणार साहेब तुम्हाला भाईसाहेबांनी बोलवलंय. आलो तर हुंड्यासाठी पत्नीचा छळ करून आत्महत्या करण्यास भाग. बापरे, आमच्या घरात उलट होणार. बाबा, काय हे गणित शिकवा ना. गणित ना एकदम सोपं असतं. मग सांगा ना. सांगतो ना, त्यात काय. गणितात हुशार होतो मी शाळेत असताना. हे गणित ना, तू पण ना जरा कठीण गणित सांगत जा ना. एकदम सोपं आहे. आलो उत्तर. उत्तर बरोबर आहे, पण रीत चुकीची आहे. कशावरून? आईची पद्धत खूप वेगळी आहे. हं? हो, त्या पद्धतीने शिकवा ना हो. मग माझी पद्धत शिक्की. नको, आईची पद्धतच बरोबर आहे. ती आल्यावर मी तिला विचारीन. अगं पण मी पण ग्रॅज्युएट आहे. नको, हं? आई आल्यावरच मी तिला विचारून घेईन. अगं पण अगं माझा कमाल आहे. बापाला अडाणी समजते.